आम्ही देव करून घरी आलो, पण दुपारी नानांना घेऊन लगेच हॉस्पिटलला जावं लागलं. तर विषय होता जेजुरीचा. इकडे लोकांच्या आलो होतो अंगात आणि आम्ही होतो आमच्या रंगात. आधी खंडेरायाची तळी भरली, मग आमच्या गावरान कपलचे जबरान फोटो काढले आणि खाली आलो तर इथं पण आम्हाला पाहिजे होते खेळणे. तेवढं करतच अंधार झाला. मग आम्ही पकडली रिक्षा आणि घंट्यासारखं मागं लटकून टॅन 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 करत गँग निघाली स्टेशनला वापस. स्टेशनला येऊन यांनी खालीच मांडलं ठाण. म्हणलं आई सामत करो मेरी जान. जाऊ द्या. वेटिंग रूम मध्ये येऊन कपडे चेंज केले आणि तेवढ्या ट्रेन आली. मग ट्रेन मध्ये बसून पहिले जेवण केलं, डायरेक्ट डगात गेलो आणि सकाळमध्ये 6 वाजेला डायरेक्ट 40 गावला लँड केलो. देखो इधर उधर भिक्षा मागणे से अच्छा हमने डायरेक्ट डुक्कर रिक्षा करी आणि डांग 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 करत डायरेक्ट घरी. असो घरी येऊन अचानक नानांचा पाय दुखायला लागला. हॉस्पिटलला येऊन डॉक्टर बोलले एक्सरे काढावा लागल. हात त्याच्या आईला. म्हणलं ही काय नवीन उपाधी. मग काढला एक्सरे. ये देखो वावर की पावर के हाडकं सगळं ओके निघालं, पण जास्त चालल्यामुळे पायाची नस इकडे तिकडे झाली असेल. जाऊ द्या. गोळ्या बेळ्या घेऊन बाहेर आलो तर आमचे नाना इकडे पॉवर पॅक चोळत बसले होते. गार 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 गार. म्हणलं काय तुम्ही. नाना म्हणे गुचू बसा येडा लोसन. वावरच्या लोकांना पॉवर शिवाय काम चालत नाही. जाऊ द्या रे. थोडीफार खरेदी करायची होती तेवढी आवरली आणि येऊन पोहोचलो किराणा दुकानावर. बॉडीसाठी अंडे पाहिजे ना बाबा. घरी आलो तर बारक्या चड्डी काढून शस्त्र प्रदर्शन करत होता आणि मी आलो तर म्हणे लाईव्ह टेलिकास्ट चालणार नाही. इकडं तिकडं 12 गावचं पाणी पिल्यामुळे संध्याकाळी बबडीला पण ताप आला. मग तिच्यासाठी औषध आणलं. म्हणलं बाबू येलो टॉनिक पिलो. म्हणे पळ लोसन तोंडाच्या. जाऊ द्या रे. टॉनिक देऊन टमटमच्या सुपरसॉनिक स्पीडनं लोसन आला जिमला. मग काय डिंग 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 डांग करत जिम करून घरी आलो आणि या डब्बू पैशासाठी मोमोज घेऊन आलो. खाऊन झाल्यावर पुचूक दिशी खोबरेल तेल वतून येडा लोसन गँगची मालिश चालू आहे. तुम्ही पटकन फॉलो करून घ्या. पुन्हा भेटूयात. तोपर्यंत जय महाराष्ट्र.